तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या तसेच शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या युवा शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण अशाच युवा तरुण दुग्ध व्यवसायाची मुलाखत घेणार आहोत. तर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा एकदा. माझं नाव अनिल भीमराव नरवाडे, उमरी गाव आहे, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. बरं, तर भाऊ आम्हाला सांगा, तुम्ही कधीपासून दुग्ध व्यवसाय करता? आम्ही झालं 3-4 वर्ष करायलो. बरं बरं. तर आपल्यापाशी सुरुवातीला किती म्हशी होत्या? 2 म्हशी होत्या पहिल्या. 2 म्हशी? हा. बरं, 2 म्हशीपासून सुरुवात केली तुम्ही? 2 म्हशीच्या पुन्हा आम्ही 5-6 म्हशी केल्या. बरं, तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, या युवा दुग्ध व्यवसायाची सुरुवात यांना परवडते म्हणून यांनी झेप घेतली आहे. तर आता आम्हाला सांगा, ही जी म्हैस आहे ती विकत आणलेली आहे का घरची आहे? ही विकत आणलेली आहे. विकत आणलेली आहे का? हा. बरं, कधी आणली? हिला झाले 2 वर्ष झाले. बरं, कितीला आणली होती मग? शी आणली ती 40,000ला आणली ती. पार्टी आणली होती का? हा, पार्टी आणली. बरं बरं. तर मग आता किती दूध देते ही? आता ही देते 3.5 देते. 3.5. हा. बरं, आणि हिला काय फॅट लागत असेल अंदाजे? हिला 6-7 लागते. 6-7. हा. बरं, आता हिच्या खाली काय वगार आहे का? हा, हे आहे. बरं बरं. आणि ती जी बसलेली म्हैस आहे ती? हिनं 5 लिटर दूध देते एका टायमाला. 5 लिटर का? हो. मुरा जातीची आहे ना. मुरा जातीची. बरं, तर मग ही विकत आणली का घरचे? ही विकत आणलेली आहे. बरं. 65,000ला घेतलेली आहे ही. 65,000. हा. आणि आता काय दूध देते का गाभण? दूध देते, चालू आहे, दोन्ही टाइम चालू आहे. किती लिटर दूध देते? 5-5 लिटर देते एका टायमाला. बरं बरं. आणि एकंदरीत सर्व म्हशीचं एकाच जागी दूध विकत असाल ना? हो ना. आलं का फॅट आहे की नाही? हा. बरं, हिचं वगारते आहे का? वगारा खाली आहे ना? खाली आहे ना हे. हलगड दिला का? हा. बरं. आणि ही म्हैस दादा? ती पण 5 लिटर दूध देते. ही 4.5 देते. ती 2-5 देतात, ती 3 देते. बर. आणि ही विकत आणली घरची आहे? ही घरची आहे. घरची आहे का? हा. बरं बरं. मग किती इथं झाली तुमच्या इथे? हिचे 3 इथं झालेले आहे. 4थ्याने आता इथे पण 3ऱ्याने विलेली आहे. बरं बरं. आणि ही म्हैस म्हणली ती 5 लिटर देते. ही घरची आहे का? ती भेटलेली आहे. भेटली का? हा. बरं बरं. स्कीम वर भेटली का? हा. बरं बरं. कधी भेटली? तिला झाले 2-3 वर्ष व्हायला भेटलेली आहे. बरं बरं. एकच भेटली होती का? हा, एकच केलं. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, एकदम साध्या शेड मध्ये यांचं सकाळी नियोजन असं राहते. तर मग चारा नियोजन कसं करता या म्हशीचं? चारा नेऊन वैरण आहे ना. वैरण आहे. गजरा लागला तिकडं. मेथी घास टाकलेला आहे खाली. मेथी घास आहे का? हा, खाली आहे. बरं बरं. म्हशीला मेथी घास टाकता? हा. बरं, मग मेथी घासचे फायदे काय बरं? आपल्या इकडे टाकत नाहीत, आपल्या भागात मेथी घास टाकतात ना, बऱ्याच ठिकाणी टाकतात. असं? हा, आमच्याकडे आहे. हा, तुमच्या उमरी गावामध्ये आहे वाटायला. बरं. हा, कारण की हिरवा जनावर दूध जास्त देते ना, बरं. त्याच्यामुळं. मग किती मेथी घास लावलाय म्हशीसाठी? काय नाही, अर्धा एकरचे. अर्धा एकर. हा. बर. तर मग सकाळी दूध काढल्यानंतर काय कुटार टाकता का? कोरडा चारा द्यायचा. कुटार. कोरडा कुटार. सोयाबीनचं कुटार आहे. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, इकडे यांचं शेड आहे. इकडे शेड मध्ये कुटार आहे. त्या शेड मध्ये कुटार आहे. आपण जाणार आहोत यांचं शेड पण पाहायला. आणि मग या सर्व आता म्हशीचं किती दूध चालू आहे तुमच्या? 16-17 लिटर दूध चालू राहते. 16-17 लिटर. हा. तर मग एकंदरीत हप्ता किती येते? हप्ता आता जरा कमी झाला. जरा घरची कंडिशन नाही बरोबर. दवाखान्यात गेलेली आता. हो ना. हो. त्याच्यामुळे पहिल्यांदा येत गेला आपल्याला 12-12.5 हो. आता कमी झाला 10-11. काल 10 आला. बर. आणि मग ढेप ठेवता का याला? हा, ढेप आहे. हा, एक टाइम आहे संध्याकाळी. एक टाइम किती ठेवता? एका म्हशीला 1.5 किलो आहे. 1.5 किलो. हो. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं ढेपचं पण नियोजन. आणि पुन्हा मग दिवसभर बांधून राहतात का फिरायला? चरायला जातात. चरायला. हा. बर. आणि हे सांगा, आता तुमच्याकडे 12 महिने म्हशी राहतात, तर 12 महिने दुधाची सोय कशी करता? म्हणजे एखादी गाभण आपलं ही गाभण गेली त्यावेळेस दूध येत नाही तर किती म्हशी दूध चालू राहते एकंदरीत? 4 म्हशीचं आमकच चालू राहते. 4 तिकडे 3 वगैरे गाभण ना. हा हा. त्याच्यामुळे 4 म्हशी इकडे राहतात. 3 म्हशी तिकडे राहतात अजून. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, इथं तर म्हशी हाता यांच्या, आणि तिकडं 3 आता. तिकडं पण बघू शकता शेतात जागल आता सध्या नेलेली आहे. तिकडं 3 म्हशी तिथं बसलेल्या तुम्हाला दिसत असतील.
तर ते दूध देतात का गाभणच आता सगळं? गाभणात 4-4 महिन्याच्या गाभणात. बरं. घरचे स्वतः का ते ते तिन्ही घरच्या जातात. बरं. घरच्या घरी केलेले तयार. असं का? बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, इकडे कापूस उगलेला आहे. आता जागल शेतामध्ये उन्हाला सकाळी सकाळी आता तिकडं बांधत आहेत. इकडं चारा नियोजन. तर हे किती असेल गुंठे चारा तुमचा इथे? अर्धा एकर, थोडं कमी आहे. बरं बरं. आणि ही इकडे चिकूची बाग बघू शकता. आणि चिकूच्या बागेमध्ये यांनी कुक्कुटपालन पण जोड व्यवसाय म्हणून केलेला आहे. तर कुक्कुटपालनामध्ये अंडे वगैरे विक्री करता का? नाही, घरीच. घरीच का? बरं बरं. तर हे बघू शकता इकडं कोंबड्या यांच्या. आणि हे आता आपण यांचं शेड बघणार आहोत. इकडं हे साधं संध्याकाळी इकडे बांधता काय चांगल्या शेड मध्ये? कुठं की म्हशी इथं राहतात? रात्रीला तिकडे राहतात, पाणी आलं की तिकडे राहतात. बरं. सध्या इकडे थोड्या. असं का? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे यांचं शेड आहे. आणि मधामध्ये कुटाराची सोय केलेली आहे बघू शकता. दोन्ही मिक्स आहे पाण्याचं कुटार. दोन्ही मिक्स आहे का? हा. बर. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे कोणतं कुटार आहे याच्यात? सोयाबीनचा आहे, हरभऱ्याचा आहे, दोन्ही मिक्स केलेलं आहे. बरं बरं. मिक्स केलं का? तर बघू शकता अशा प्रकारे. तर या शेडला किती बाय किती असेल? 40 बाय 40. 40 बाय 40. किती खर्च आला असेल एकंदरीत? 3-3.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. 3.5 लाख रुपये. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, इथं चहाची सगळी व्यवस्था पण आहे. शेतामध्ये जर अशी व्यवस्था केली तर माणूस नक्कीच शेतामध्ये कुठं गावामध्ये इकडं तिकडं असं इथं येऊन बसलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्यासाठी असं नियोजन तुम्ही बनवू शकता. आपल्याला ट्रॅक्टर पण आहे का? हो, ट्रॅक्टर आहे वैरणीसाठी. वैरणीसाठी? हा. बरं. ते तिकडे आहे का मेथी का? थोडस पलीकडे आहे. ते दिसायला थोडं आहे, तिकडे आहे. तिकडे पलीकडे आहे का? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी चाऱ्या व्यवस्थापनासाठी मेथी घास पण केलेला आहे. तसं तुम्ही करू शकता. नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि मला सांगा, तरुणांसाठी एक उद्देश आहे तुमचा की दुग्ध व्यवसाय परवडते का शेती जोड? परवडते की? परवडते. बरं बरं. आता तुम्हाला इतक्या वर्षाचा आम्ही एका म्हशीची 4 म्हशी केल्या. एका म्हशीच्या 4 म्हशी केल्या का? 3 वगैरे केल्या. बरं. आणि चांगल्या प्रकारे परवडते समजा? हा, नंबर 1. मग तरुणांनी करायला पाहिजे. बरं. तर शेतकरी मित्रांनो, नक्की तुम्ही दुग्ध व्यवसाय करा आणि आपली आर्थिक उन्नती साधू शकता. जय जवान जय किसान.